माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांना कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील रद्द होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। भाजपने तशी मागणीच विधानसभा अध्यक्षांकडे केल्याने सुनील केदार यांच्या आमदारकीवरून राजकीय संघर्ष तापण्याची शक्यता आहे। पाहूयात। शिक्षेनंतर केदारांच्या अडचणी वाढणार, सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार, भाजपची विधानसभा अध्यक्षांकडे धाव, सत्ताधाऱ्यांवर कारवाई कधी, महाविकास आघाडीचा सवाल। राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार यांना नागपूरच्या कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 20 वर्षांपूर्वी सुनील केदार अध्यक्ष असतानाच 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता। या प्रकरणी केदार यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय, पण आता कोर्टाने या निर्णयानंतर सुनील केदार यांच्या आमदारकीवर देखील टांगती तलवार लटकली आहे। 3 वर्षांच्या वर शिक्षा झाल्याने भाजपने थेट विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेत केदार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। कोर्टाच्या शिक्षेनंतर आता भाजपने थेट सुनील केदार यांच्या आमदारकीवरच डोळा ठेवल्याने महाविकास आघाडी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाने भाजप आणि मित्र पक्षाच्या नेत्यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत पलटवार केला, तर काँग्रेसने अपील करताना केदार यांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त करत भाजपची मागणी फेटाळली। आजच्या कोर्टाचा निर्णय आहे ते त्याला अपीलमध्ये जातील, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आणि त्याच्यात निश्चितपणे चांगला मार्ग निघेल। एकंदरीतच सुनील केदार यांना झालेली शिक्षा आणि त्यावरून सुरू झालेली खेळी पाहता केदार यांच्या शिक्षेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाजपच्या मागणीनंतर आता खरंच केदार यांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जातं का, आणि तसं झालं तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।